मित्रांनो, तारीख होती 2 मे 2018। त्या दिवशी तब्बल 7 वर्षांनंतर ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे अर्थात जे डे यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला होता। या प्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनसह 9 जणांना दोषी ठरवण्यात आलं, तर पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉल्सन जोसेफ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। 2011 साली ज्यावेळी हत्या झाली तेव्हा जे डे हे फक्त 56 वर्षांचे होते। डे यांची हत्या आणि त्यानंतर त्या प्रकरणी आणखी एका पत्रकार जिग्ना वोरा यांना झालेली अटक यामुळे देशभरातील पत्रकारांना त्यावेळी मोठा धक्का बसला होता। जेडे यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम या कायद्याखाली तपास केला। छोटा राजनच्या अटकेनंतर सीबीआय ही तपासात सहभागी झालं होतं। 2 मे 2018 रोजी मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं पत्रकार जेडे हत्याकांड प्रकरणी छोटा राजन आणि इतर 8 जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। निकालावेळी दोषी ठरवलेल्या 10 आरोपांपैकी एकाचा आधीच मृत्यू झाला होता, तर एकाला फरार घोषित करण्यात आलं होतं। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सध्या तिहार जेलमध्ये आपली शिक्षा भोगत आहे। 2015 साली इंडोनेशियातल्या बालीमधून त्याचं प्रत्यार्पण केलं जाण्यापूर्वी 20 वर्ष तो फरार होता। छोटा राजनवर जेडे यांच्या हत्येसह किमान 17 हत्यांचा आरोप आहे। पण मंडळी, प्रश्न असा आहे की एका साध्या क्राईम रिपोर्टरला या अंडरवर्ल्डचे बाही लोक इतके का घाबरले की त्यांना जेडे यांचा खून करावा लागला? त्या हत्येमागचं नेमकं कारण काय? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? ते सगळं प्रकरण सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी। मंडळी, 11 जून 2011च्या दिवशी घाटकोपरमध्ये आईची भेट घेऊन जेडे हे पवईच्या आपल्या फ्लॅटवर जात असताना पवई हिरानंदानी परिसरात बाईकवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला। त्यावेळी 5 गोळ्या जेडे म्हणजे ज्योतिर्मय डे यांच्यावर झाडण्यात आल्या होत्या। त्यात त्यांचा मृत्यू झाला। छोटा राजनच्या सांगण्यावरून सतीश कालिया या गुंडानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं सांगितलं जातं। त्यासाठी सतीश कालियाला 5 लाखांची सुपारी देण्यात आली होती। त्यातले 2 लाख रुपये ॲडव्हान्स तर 3 लाख रुपये हत्येनंतर देण्यात येणार होते। या प्रकरणात एका वृत्तपत्राच्या मुंबई डेप्युटी ब्युरो चीफ आणि महिला पत्रकार जिग्ना वोरा यांना अटक झाल्यामुळे खळबळ माजली होती। हत्याकांडाआधी वोरा आणि राजन यांच्या तब्बल 30हून अधिक वेळा फोनवरून संभाषण झालं असल्याचा दावा करण्यात आला होता। घटनेच्या आधी 3 ते 4 महिन्यांपासून मारेकरी जेडे यांच्यावर लक्ष ठेवून होते। त्या हत्येनंतर महाराष्ट्रात पत्रकारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मुंबईतील पत्रकारांनी सरकारकडे अधिक सुरक्षेची मागणी केली होती। गुन्हेविषयक बातम्यांचं वृत्तांकन करणारे क्राईम रिपोर्टर आणि पोलिसांचा कामानिमित्तानं नियमित संबंध येतो, त्यामुळे आरोपींना शोधण्याचं पोलिसांवर नैतिक दडपण होतं। सरकारला ही चिंता वाटू लागली होती। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडून केला जात होता। मात्र छोटा राजनला भारतात आणल्यावर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला। तपास यंत्रणांच्या अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानं त्या खटल्याचा 2 मे 2018 रोजी निकाल लागला आणि दोषींना शिक्षा झाली। मंडळी, जेडे यांची 6 फूट 3 इंच एवढी उंची होती। शारीरिकदृष्ट्या ते धष्टपुष्ट होते। कमांडो किंवा लष्करात सहज भरती होऊ शकले असते। याचमुळे त्यांना त्यांचे सहकारी कमांडर या नावानेच हाक मारत असत। ते अतिशय हुशार आणि निडर होते। अल्पावधीत समोरच्या माणसाचा विश्वास संपादन करणं ही त्यांची हातोटी होती। ते एका इंग्रजी दैनिकाचे संपादक होते। आपल्या कामाबाबत ते अतिशय गुप्तता बाळगत असत। ते कोणत्या बातमीवर काम करतायत याची अजिबात वाच्यता करत नसत। गुन्हेगारी विश्वातील बातम्या ते कव्हर करायचे। त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यावर अनेक बातम्या केल्या होत्या। डे यांनी अंडरवर्ल्डवर 2 पुस्तकं लिहिली होती, झिरो डायल, द डेंजरस वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मर्स आणि खल्लास। डे यांची गणना मुंबईतल्या आघाडीच्या क्राईम रिपोर्टर्समध्ये केली जायची। त्यांनी इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाइम्स सारख्या आघाडीच्या वृत्तपत्रांसाठी कामही केलं होतं। शिवाय ते छोटा राजनवर एक पुस्तक काढणार होते। त्याचे टिपणही त्यांनी तयार केलं होतं। त्यात छोटा राजन कसा वाईट होता हे नमूद करतानाच छोटा राजनबाबतचे अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले होते। विशेष म्हणजे त्यामध्ये त्यांनी राजनचं वर्णन चिंदी असं करून ते दाऊद इब्राहिमला मुंबईचा खरा डॉन लिहिण्याची चर्चा होती। यामुळे छोटा राजन हादरला होता।
डे यांच्याकडून या पुस्तकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं कौतुक करण्यात आलं होतं। त्यामुळे छोटा राजन संतापला होता असंही म्हटलं जातं। छोटा राजनच्या तेल, चंदन आणि डिझेल तस्करीची ही माहितीही जेडे यांनी पुस्तकात दिली होती। गल्लीबोळातला गुंड श्रीमंत कसा झाला, आपल्याबाबतची सगळी माहिती पुस्तकात आल्यानं अडचण वाटू शकते अशी भीती वाटल्यानं छोटा राजननं जेडे यांची हत्या घडवून आणली। विनोद चेंबूर हा जेडे यांचा खबरी म्हणून काम करायचा आणि त्यानंही हल्लेखोरांना जेडे यांची हत्या करण्यात मदत केली होती असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। 2015 साली विनोदचा चेंबूरच्या हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक मृत्यू झाला होता। मंडळी, जेडे यांच्या हत्येनंतर छोटा राजनने परदेशात असताना तिकडून काही वरिष्ठ पत्रकारांना आणि टीव्ही चॅनल्सला फोन करून या गुन्ह्याची कबुली दिली होती। जेडेंची हत्या मीच केली आणि मला त्याला मारावं लागलं असं स्वतःहून त्यानं फोन करून सांगितलं होतं। मित्रांनो, मुंबईत लहानाचा मोठा झालेला छोटा राजन लहान मोठे गुन्हे करत संघटित गुन्हेगारीमधला म्होरक्या बनला। त्याशिवाय छोटा राजनवर खंडणी, ड्रग्सची तस्करी आणि बेकायदा हत्यारं बाळगणं आणि त्यांचा वापर करण्याचाही आरोप आहे। जेडे यांनी छोट्या राजनचं अंडरवर्ल्डमधलं वर्चस्व कमी होत असल्याबद्दल लिहिलं होतं। त्यामुळे छोटा राजनचा जेडे यांच्यावर राग असल्याच्या बातम्या समोर येत होत्या। जेडे यांनी मृत्यूपूर्वी मुंबईत भेसळयुक्त पेट्रोल विकणाऱ्या ऑइल माफियाविषयी बातम्या लिहिल्या होत्या। या सगळ्याच रागातून जेडे यांची हत्या करण्यात आली होती। मंडळी, त्या प्रकरणात एक महिला पत्रकाराला सुद्धा अटक झाली होती। त्यांचं नाव आहे जिग्ना वोरा। हत्याकांडानंतर 4 जुलै 2011 पासून जिग्ना वोरा मुंबई पोलिसांच्या रडाराखाली होते। वोरा यांनी छोटा राजनला डे यांच्या मोटरसायकलचा पत्ता आणि लायसन्स प्लेट नंबर पुरवल्याचा संशय पोलिसांना होता। त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती। डे यांच्या हत्येमागे वोरा यांचे व्यावसायिक वैर असल्याचा दावा पोलिसांनी केला। तथापि पोलिसांकडे तिच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला आणि सुनावणीनंतर वोरा यांची न्यायालयानं 2 मे 2018 रोजी निर्दोष मुक्तता केली। त्यांच्या याच सर्व अनुभवावर काही दिवसांपूर्वी स्कूप नावाची एक वेबसिरीज सुद्धा आली होती। मंडळी, अंडरवर्ल्डच्या तथाकथित डॉननं एका साहसी, निडर आणि प्रामाणिक अशा पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या केली। जेडे यांच्या निधनानं पत्रकार जगताचं खूप मोठं नुकसान झालं। सर्वसामान्य आयुष्य जगत असताना फक्त आपल्या बुद्धी आणि धाडसाच्या जोरावर त्यांनी मोठमोठ्या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या लोकांचा पर्दाफाश केला। कोणत्याही धमक्यांना ते भीक घालत नव्हते आणि शेवटी याच लोकांकडून भ्याडपणे हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली। बेधडक क्राईम रिपोर्टर जेडे यांच्या या हत्येचा हा छोटासा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच अजून असे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।